तुकोबारायांचं संसारातलं सगळं मन उडालं होतं. आता फक्त कीर्तन, भजन, पूजा, अर्चा आणि रात्रीचं भजन हा नित्याचा कार्यक्रम झाला होता. लोकांना उपदेश करायचे, कुणाला फसवू नका, चोरी चाडी करू नका, देवाला विसरू नका, शिवीगाळी करू नका, दुष्टाच्या संगतीत राहू नका असं सांगत होते आणि लोकांना पटवून देत होते. तुकोबा फार सहनशील होते बरं का. जिजा ज्यावेळेला चिडे, रागवे, संतापे त्यावेळेला ते शांतपणे तिचं सगळं बोलणं ऐकून घ्यायचे. चुकून सुद्धा उभ्या आयुष्यात जिजाला ते उलट एक शब्दही बोलले नाहीत. वाद टाळायचा. चुकूनच कधी राग आला तर राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी असा जप करायचा आणि जिजाही शांत व्हायची आणि तुकोबाही शांत व्हायचे. मंबाजी बुवांना पण तुकोबा विसरून गेले होते, त्यांना माफ केलं होतं. ते आजारी असायचे. तुकोबा त्यांच्या घरी आवर्जून गाठी घ्यायला जायची, त्यांच्या पाठीवरनं हात फिरवायचे. शिवाजी राजांनी मोठ्या भक्तीनं भेटवस्तू पाठवल्या, त्याही तुकोबांनी परत केला. लोकांच्याकडून सुद्धा त्यांनी कधीच कसली अपेक्षा केली नाही. आपण सर्वांनी सलोख्यानं वागावं, एकमेकांना मदत करावी, जातीभेद मानू नये. आपण सारी परमेश्वराची लेकरं आहोत. एकमेकावर प्रेम करा, दया करा. प्रत्येक धर्माचं दया हे मूळ आहे. झाडांना मुळाचाच खरा आधार असतो. माणसाच्या मनात नेहमी दया असावी. दया हाच प्रत्येकाच्या जीवनाचा खरा धर्म आहे हे तुकोबांनी पटवून दिलं. झाडांच्या जीवनाचा आधार त्याची जमीन, मुळं, तसाच माणसाच्या जीवनाचा आधार त्याच्या मनातली दया. तुकोबांचं मन सागरासारखं विशाल होतं, फार मोठं मन हो. तुकोबांची बरीच वर्ष ओलांडली होती, वार्धक्य, थकले होते, पण विठ्ठल भक्ती थकली नव्हती. त्यांची पूजा अर्चा नित्याचा कार्यक्रम रोजच्या रोज चालू होता. शके 1571चा सन 1649 फाल्गुन महिना उजाडला. वद्य द्वितीयेचा दिवस होता, सोमवार होता. त्या दिवशी सकाळी सर्व कार्यक्रम व्यवस्थित चालले होते. दुपारी इंद्रायणीच्या काठी नांदुर्गीच्या झाडाखाली तुकोबांचं कीर्तन चाललं होतं. कदाचित हे तुकोबारायांचं शेवटचं कीर्तन. ते कीर्तन करायला उभे राहिले. नेहमीप्रमाणे कीर्तन रंगात आलं. सारे भाविक मन लावून ऐकत होते. टाळ मृदुंगांचा सूर बाहेर पडत होता. सकाळीच महाराजांनी एक अभंग नवा लिहिला होता. तुम्हाला मी तो म्हणून दाखवते. आम्ही जातो तुम्ही कृपा सुजावी, आम्ही जातो तुम्ही कृपा सुजावी, सकळा संगावी विनंती माझी, आम्ही जातो तुम्ही कृपा सुजावी. फार वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठी श्रीरंग बोलावी तो, आम्ही जातो तुम्ही कृपा सुजावी. अंतकाळी विठू आम्हासी पावला, अंतकाळी विठू विठू आम्हासी पावला, कुडी सहित झाला गुप्त तुका, गुप्त तुका, आम्ही जातो तुम्ही कृपा सुजावी. हा महाराजांचा शेवटचा अभंग आणि अगदी अचानक तुकोबा अदृश्य झाले. सारे भाविक गोंधळून गेले. तुकोबा कुठं गेले, तुकोबा कुठं गेले, कुणालाच काही सांगता येत नव्हतं. ते सदेह वैकुंठाला गेले अशी सर्वांची भावना होती. परंतु दिव्य दृष्टी असणाऱ्यांना मात्र ते विमानात बसलेले, खरोखरच विमानात बसलेले त्या लोकांनी पाहिले. सारे लोक देवळातून बाहेर पडले. जड पावलांनी घरी पोचले. तुकोबा गेले. सारा देहू हळहळला. सर्वांचे डोळे भरले होते. सगळे रडत होते.
तुकोबा जाऊन आज 300 वर्षे लोटली मित्रांनो. 300 वर्षापेक्षा जास्त काळ गेला. दरवर्षी तुकोबांची पुण्यतिथी होते. फाल्गुन वद्य द्वितीयेला जो उत्सव होतो देहूगावला, आता अनेक गावांना होतो. विठ्ठलाचं दर्शन घेतात लोक. देहूगावच्या पादुकाचं दर्शन घेतात, प्रसाद घेतात. बाहेरगावचेही अनेक भाविक येतात. एका यात्रेचं रूप येतं. संध्याकाळी सारे भाविक आपापल्या घरी जातात आणि याच दिवसाला तुकाराम बीज असं म्हणतात. मित्रांनो, माझं माहेर देवडी, तालुका मान, इथं सुद्धा आम्ही खूप लहान असल्यापासून हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणामध्ये साजरा होतो. संत जातात, संत निघून जातात, पण त्यांची शिकवण मात्र आपल्याबरोबर शिदोरीसारखी आयुष्यभर सोबत करत असते. मित्रांनो, धर्म वाचवा. धर्म वाचवला पाहिजे. धर्माची शिकवण टिकवली पाहिजे. पुंडलिकावर देव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि सगळीकडे माझा हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा. एक देवभक्ती समजून शेअर करा. थँक्यू. हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी.